आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती तिरुमला देवस्थान मंदिरात भाविकांसाठी प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात भेसळ आणि बनावट उत्पादने पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5 वर्षाच्या कालावधीत तब्बल 68 लाख किलो तुपाचा पुरवठा झाला, ज्याची एकूण किंमत अंदाजे 250 कोटी रुपये होती। सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले की या तुपात केवळ निकृष्ट दर्जाचे रसायने आणि पाम तेल वापरण्यात आले, तर दूध किंवा लोणी एक थेंबही वापरण्यात आले नव्हते। अधिक धक्कादायक बाब म्हणजे मंदिर व्यवस्थापनाने किंवा पुरवठा विभागाने वेळेत तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण केले नाही। ग्राहकांच्या आरोग्याशी, भाविकांच्या श्रद्धेशी आणि प्रचंड मोठ्या आर्थिक व्यवहाराशी खेळणाऱ्या या घोटाळ्याने देशभरात संतापाची लाट पसरवली आहे। मंदिराचे नाव वापरून असलतेचा दावा करणाऱ्या कंपन्यांनी मिळवलेला निविदा, बनावट कागदपत्रे आणि गायब पडलेली गुणवत्ता अशा सर्व बाबींसह हा विषय केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक पातळीवर मोठा धक्का देणारा ठरलाय। आता देशभरातून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। काय आहे हा संपूर्ण प्रकार, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात व्हायरल चर्चा। तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपाच्या 250 कोटी रुपयांचा घोटाळ्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडवली आहे। सीबीआयच्या विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत हे उघड झाले की तिरुपती तिरुमला देवस्थान ट्रस्ट साठी 2019 ते 2024 दरम्यान उत्तराखंडमधील भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी आणि इतर कंपन्यांकडून 68 लाख किलो बनावट तूप पुरवण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे 250 ते 275 कोटी रुपये इतकी आहे। या प्रकरणाची चौकशी करताना असे आढळले की या डेअरीने कधीही दूध किंवा लोणी विकत घेतले नव्हते। त्यांनी विविध रसायनांच्या साहाय्याने तूप तयार करून प्रक्रिया रसायने, पाम तेल आणि जनावरांची चरबी मिसळून हा प्रसाद मंदिरात पुरवला। सर्वाधिक धक्का देणारी बाब म्हणजे मंदिर प्रशासनाचे दुर्लक्ष। भाविकांच्या श्रद्धेच्या गोष्टीशी संबंधित प्रसादात भेसळ झाले तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी पुरवठ्याचे पुरावे आणि दर्जा तपासण्यास अपयशी ठरले। ही घटना देशातील एका मोठ्या आणि पवित्र देवस्थानाच्या व्यवस्थेतील गोंधळाचे मोठे उदाहरण ठरते। या घोटाळ्यात बनावट कागदपत्रांचा वापर देखील केला गेलाय। सिलेक्टेड कंपन्यांनी सरकारी निविदा मिळवण्यासाठी बनावट डेटा सादर केला। जेव्हा भोले बाबा डेअरीला काळ्या यादीत टाकण्यात आले, तेव्हा मालकांनी इतर 2-3 कंपन्यांच्या नावाने तिरुमला तिरुपती देवस्थानमला तूप पुरवणे चालू ठेवले। वैष्णवी डेअरी तिरुपती, मालगंगा डेअरी उत्तर प्रदेश आणि AR डेअरी फूड्स तामिळनाडू या कंपन्यांचा समावेश होता। 2019 ते 2024 दरम्यान तिरुपती मंदिरात कुल 88.76 कोटी लाडू तयार करण्यात आले। त्यातील सुमारे 20 कोटी लाडू बनावट तुपाने बनवण्यात आल्याचा खुलासा सीबीआयच्या तपासात झालाय। हे तूप केवळ निकृष्ट दर्जाचे नव्हते, तर त्यात रसायनांची आणि जनावरांची चरबीची भेसळ करण्यात आली होती। सीबीआयच्या तपासात आणखीन गंभीर माहिती समोर आली आहे की तुपाच्या काही स्टॉक मध्ये मोनोडायग्लिसराईड आणि एसेटिक ऍसिड एस्टर यांसारखे पदार्थ वापरले गेले। हे रसायन तुपाचा रंग, पोत आणि सुवास तयार करण्यासाठी वापरण्यात आले। आरोपी अजय कुमार सुगंध याने SIT चौकशीत सांगितले की तो डेअरीला रसायने पुरवत असे। याच रसायनांचा वापर करून बनावट तूप पूर्ण ट्रकने पुरवण्यात आले। काही टँकर मधील तुपासाठी अधिकाऱ्यांनी फेटाळण्याचा निर्णय घेतला, पण नंतर ते टँकर दुसऱ्या डेअरीच्या नावाने परत पुरवण्यात आले। घोटाळा उजेडात आल्यानंतर देशभरात धार्मिक भावनांना मोठा धक्का बसला। भक्त आणि समाजात संतापाची लाट तर उसळलीच आहे, पण पारदर्शकता आणि सुरक्षितता न राखता मंदिर व्यवस्थापनाने विश्वासघात केल्याचे आरोप देखील होते। भाविकांना प्रसाद सुरक्षित आहे असे आश्वासन देणाऱ्या संस्थेने तुपाच्या दर्जावर नियंत्रण न ठेवता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार घडविणे अत्यंत गंभीर आहे। सीबीआयने आरोपींविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचार, श्रद्धेचा विश्वासघात या आरोपांखाली गुन्हा दाखल केलाय। तपास अधिकाऱ्यांनी बसवलेल्या निविदा प्रक्रिया, खरेदी, गुणवत्ता नियंत्रण यांचा सखोल अभ्यास करून दोषींवर कारवाई सुरू केली। घटनेच्या पार्श्वभूमीवर तिरुपती मंदिर ट्रस्टने पुरवठादार कंपन्यांसाठी गुणवत्ता नियंत्रण कडक करण्याची आणि पारदर्शी यंत्रणा लागू करण्याची घोषणा केली आहे। भक्तांच्या श्रद्धेची गाऱ्हाणी ऐकून अधिकाऱ्यांनी पुढील काळात कोणतीही भेसळ होऊ नये यासाठी सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत। या प्रकरणामुळे देशभरातील धार्मिक संस्था, मंदिर ट्रस्ट आणि प्रसाद व्यवस्थापन प्रक्रियेबाबत सामाजिक सजगता वाढली आहे। भक्तगण आता अधिक जागरूक आहेत। मंदिर प्रशासनाच्या पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाते। या प्रकरणाचा परिणाम भाविकांच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो। या 250 कोटी घोटाळ्याच्या विरोधात सुरू झालेली कारवाई धार्मिक आणि सामाजिक पातळीवर एक महत्त्वाचं वळण बिंदू ठरू शकेल।
तिरुपतीच्या प्रसादात फेक तूप पुरवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईसाठी देशभरातून मागणी होते. तुपाच्या निवड, प्रसाद सुरक्षितता आणि भक्तांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. ही घटना केवळ आर्थिक किंवा प्रशासनिक घोटाळाच नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात देखील आहे. तिरुपती सारख्या पवित्र स्थळी पारदर्शकता, गुणवत्ता व श्रद्धेचा आदर राखणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि व्यवस्थेचं सुधारण हे आवश्यक आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.